संजय राऊतकडे आता स्वतःकडे काय राहिलेलं नाही. राडे करायला तर कोण आहेत त्यांच्याकडे? सर्वात जास्त नुकसान कोणी केलं होत्या पक्षाचं? संजय राऊतांनी केलं. सर्वात जास्त नुकसान कोणी केलं होत्या पक्षाचं? संजय राऊतांनी केलं. आता राडे व्हायचेच असतील ना, पहिले संजय राऊतलाच फटके घातले पाहिजे. तिथून सुरुवात करा. कारण का आपण योग्य दिशा बघायची असेल तर पहिले फटके योग्य माणसाला पडले पाहिजे. उगाच राडे करून आता त्याला राडे करणारे पण त्यांच्याकडे कोण राहिलेले नाही हो. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आज काय अवस्था झालेली आहे? उबाटा गटाची आज काय अवस्था झालेली आहे? आज उबाटा गटाचे 6 खासदार हे सुद्धा उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेले आहेत. या अगोदर बरेच आमदार बरेच खासदार हे सुद्धा सोडून गेले होते आणि तेव्हा राज्यातला आणि देशातला एक मोठा राजकीय भूकंप आला होता. आता पहिला राजकीय भूकंप आल्यानंतर दुसरा पुन्हा राजकीय भूकंप आला. उद्धव ठाकरे यांच्या 9 खासदारांपैकी 6 खासदारांनी त्यांची साथ सोडलेली आहे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त आता 3च खासदार उरलेले आहेत. मग आता उद्धव ठाकरे यांची साथ हे खासदार नेमकी का सोडतात? इथून पुढे सुद्धा काही आमदार साथ सोडतील का? याला नेमकी काय काय कारणं आहेत? हे सगळं कशामुळं घडतंय याचं आता लोक विश्लेषण करू लागले आहेत आणि वेगवेगळे कारणं समोर येऊ लागले आहेत. पण मात्र निलेश राणे यांनी थेट आता संजय राऊत यांनाच त्या संपूर्ण गोष्टीचं कारणीभूत केलेलं आहे आणि ते सांगतायत की या सगळ्या गोष्टीला कारणीभूत म्हणजे संजय राऊतच आहे. संजय राऊतमुळेच त्यांच्या पक्षाचं नुकसान होत आहे. कारण की संजय राऊत काय करतात, अशा पद्धतीनं जर कोणी सोडून गेलं तर त्याच्यावर जोरदार टीका करतात, जोरदार हल्लाबोल करतात आणि मग हल्लाबोल केल्यामुळं संजय राऊत यांचं तोंड दिसतं. संजय राऊत कशा पद्धतीनं बोलतात, संजय राऊत आक्रमक दिसतात, म्हणून संजय राऊत यांना अशा पद्धतीनं बोललं जातं. मग खरंच संजय राऊत यांच्यामुळंच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं नुकसान होत आहे का त्याला इतर काही कारणं आहेत? हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांची साथ आता 6 खासदारांनी सोडलेली आहे आणि त्यांनी त्याचे विविध कारणं सुद्धा दिलेले आहेत. पण मात्र साथ सोडण्यापूर्वी काही आमदारांनी साईबाबांची, आईबाबांची आणि लेकरांची सुद्धा शपथ खाल्ली होती की आम्ही आधी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाहीत म्हणून, असं स्वतः संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे. आता या खासदारांनी जरी शपथ खाल्ल्या असल्या तरी या अगोदर एका आमदारांनी मी 3ऱ्या मजल्यावरून उडी मारेन पण उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही असं देखील एक आमदार म्हणले होते. आम्ही इकडल्या दाराने गेलो उद्धव ठाकरे तिकडल्या दाराने बाहेर निघतात असं देखील या अगोदर आमदारांनी बोलून दाखवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात जास्त टीका होत होती ती म्हणजे संजय राऊत यांच्यावर. आता संजय राऊत यांच्यावर टीका का होत होती? कारण की 2019च्या निकालानंतर जेव्हा महाविकास आघाडीची स्थापना करायची होती, उद्धव ठाकरे यांना युतीसोबत जायचं का आघाडीसोबत जायचं का आघाडी करायची अशा पद्धतीचा जेव्हा निर्णय घ्यायचा होता तेव्हा ती उद्धव ठाकरे यांनी सगळी जबाबदारी संजय राऊत यांच्यावर दिली होती आणि संजय राऊत ती जबाबदारी अगदी चोख पद्धतीनं पार पाडत होते. म्हणजे शरद पवारांबद्दल असेल, नाना पटोले यांच्यासोबत असेल, यांच्यासोबत ज्या काही बैठका असतील, मिटिंगा असतील, जी काही तडजोड असेल ती सगळी तडजोड संजय राऊतच करत होते. आणि त्याच्यामध्ये शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडून दुसरं तिसरं जास्त कोणी लोक नसायचे. संजय राऊतच सगळे काही निर्णय घ्यायचे. संजय राऊत सकाळी पत्रकार परिषद घ्यायचे, युतीसोबत जायचं का महाविकास आघाडी स्थापन करायची याच्याबद्दल ते बाईट द्यायचे, पत्रकार परिषद घ्यायचे. आणि तेव्हापासून ते आतापर्यंत संजय राऊत रोज सकाळी उठून पत्रकार परिषद घेतात. राज्यातल्या मुद्द्यांवर, देशातल्या मुद्द्यांवर आणि विदेशातल्या मुद्द्यांवर सुद्धा संजय राऊत बेधडक पद्धतीनं बोलतात. मग संजय राऊतच सगळं काही बोलून जातात, दुसऱ्यांना काय बोलण्याची संधीच मिळत नाही. उद्धव ठाकरे आम्हाला टाइमच देत नाहीत, आम्हाला भेटतच नाहीत, अशा त्या आमदारां खासदारांमध्ये चर्चा सुरू झाली आणि त्यांच्या मनामध्ये कुठंतरी खदखद निर्माण होऊ लागली. मग आता संजय राऊत हेच सगळ्यांना प्रश्नाची उत्तरं देऊ लागले होते, दुसऱ्यांना बोलण्याची संधीच देत नव्हते. म्हणून कुठेतरी हे आमदार खासदार नाराज झाले आणि ते उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले. मग आता एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेल्यानंतर
थेट उद्धव ठाकरे यांना नाव ठेवता येत नाही, म्हणून त्यांनी अगोदर संजय राऊतांना नाव ठेवायला सुरुवात केली. संजय राऊत असे आहेत, संजय राऊत तसे आहेत, त्याच्यामुळं संजय राऊतांना नाव ठेवायला सुरुवात केली. मग आता संजय राऊत यांच्यावर टीका जरी होत असली, काही जरी होत असली, तरी सुद्धा ते त्याच पद्धतीनं बोलत असतात आणि कशा पद्धतीची भाषा वापरत असतात हे मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. पण मात्र संजय राऊत जे बोलतात ते खरं बोलतात, त्यांच्या मनामधला राग बाहेर येतो म्हणून ते त्या पद्धतीनं बोलतात. असं काही जण म्हणून संजय राऊत यांचं समर्थन सुद्धा करतात, संजय राऊत यांना पाठिंबा सुद्धा देतात. पण मात्र जर एखाद्या व्यक्ती सोडून गेला, एक दोन व्यक्ती सोडून गेले, तर लोक सुद्धा समजू शकतील की बाबा त्याच्यामध्येच काहीतरी घोटाळा असेल, त्याच्या मनामध्येच काहीतरी पाप असेल म्हणून तो सोडून गेला असेल. पण मात्र जर एका पाठीमागं अशा पद्धतीनं जर लोक जात असतील, तर नक्कीच कुठंतरी संजय राऊत यांनी आणि उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आत्मपरीक्षण केलं आहे. आपलं कुठं चुकतंय का, आपण त्यांना वेळ देत नाहीयेत का, त्यांचे कामं नेमके कुठं अटकतायत, त्यांचे नेमके सोडून जाण्याची मनस्थिती का होतीये, या सगळ्या गोष्टींचा जर विचार संजय राऊत उद्धव ठाकरे यांनी केला, तर नक्कीच कुठंतरी भविष्यात या गोष्टी सगळ्या चांगल्या होतील असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं. पण मात्र या संपूर्ण प्रकरणावर फक्त संजय राऊतच जबाबदार आहेत का? तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.